सावली वन परिक्षेत्रात मृत वाघाचे अवशेष आढळले आहेत. प्राथमिक पाहणीवरून सदर वाघाचा मृत्यू सुमारे 30 दिवसांपूर्वी झाला असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान वाघाच्या मृत्यूमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. सावली वन परिक्षेत्रातील राजौली नियत क्षेत्रात राखीव वनक्षेत्रात गुरुवारी वन विभागाचे कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना वाघाचे शव अतिशय कुजलेल्या अवस्थेत आढळले. वाघाच्या मृत्यूची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. वन विभागाद्वारे वाघिणीचा मृत्यू सुमारे 30 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत अवस्थेत मिळाले आहे. वाघाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे शवविच्छेदन करणे शक्य झाले नाही. परिणामी कोणत्याही प्रकारची अवैध शिकार किंवा अवयव चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आलेले नाही, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही.